गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बारामती विमानतळाजवळ झालेल्या लिअर जेट 45 विमान दुर्घटनेप्रकरणी कर्नाटकच्या बंगळूर येथील शेषाद्रीपुरम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दुर्घटनेमागे मोठा गुन्हेगारी कट असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय। याबाबत माहिती देताना पहा काय म्हणाले आमदार रोहित पवार। FIR झाला, एक तर दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्रात झाला नाही, पण कर्नाटका पोलीस प्रशासनाचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्या सरकारचे आभार व्यक्त करतो। एका मराठी माणसाला न्याय देण्यासाठी कर्नाटक सरकार, त्याचं पोलीस प्रशासन हे या FIRच्या माध्यमातून सरसावलं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। पण गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही FIR साठी अनेक ठिकाणी गेलेला होता, त्यांचं नेमकं कारण काय होतं? ते कारण कर्नाटक पोलिसांनी तुम्हाला दिलं होतं का? मी दुसऱ्या कुठल्या राज्यात गेलोच नव्हतो, फक्त एकाच राज्यात म्हणजे कर्नाटकात तिथं गेलो, तिथं एका पोलीस स्टेशनला गेलो आणि लगेच त्यांनी हा FIR तिथं स्वीकारला। 0 FIRच्या अंतर्गत कोणालाही कुठेही त्या ठिकाणी जाता येतं आणि 2023चा जो BNSचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत या सरकारने 0 FIR हे कंपल्सरी केलंय आणि या 0 FIRच्या अंतर्गत मी इथं मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला सुरुवातीला गेलो होतो, त्यांनी नाकारलं, मग स्टेटमेंट घेत होते पण मोठा अधिकारी येऊन त्यांनी ते थांबवलं। मग मी गेलो बारामतीला, तिथं मला करून दिला नाही, मग मी गेलो CIDला आणि मग या ठिकाणी आलो। काही लोक म्हणतील मी कोर्टात का नाही गेलो? कोर्टात गेलो असतो, मला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, पण कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने तो निर्णय त्या ठिकाणी दिला। याच्यापेक्षा एखादं चांगलं सरकार, एखादं चांगलं प्रशासन, चांगले पोलीस अधिकारी योग्य निर्णय घेऊ शकतात, हे कुठेतरी महाराष्ट्राच्या सरकारला, इथं असलेल्या पोलीस प्रशासनाला हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं। एकाच ठिकाणी गेलो आणि त्याच ठिकाणी हा FIR झाला। खरं खूप काय आम्हाला याच्यासाठी करावं लागलं। आता याच्या पुढे अजितदादांच्या बाबतीतला तपास काय होतोय हे आपल्याला बघावं लागेल। हे झालं या FIR बद्दल, पण उद्याच्या दिवशी त्यांच्या पार्टीमध्ये काही नेते कशा पद्धतीचं राजकारण करतात, कशा पद्धतीने तिथं काय गोष्टी चुकीच्या पद्धतीने करतात, हे उद्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून इथंच सकाळी 11 वाजता मी आपल्या सर्वांसमोर तो विषय त्या ठिकाणी मांडेल। परंतु रोहितदादा, या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असेल यांची नावं किंवा त्यांच्याकडे संशयाची सुई जी आहे ती या सगळ्या विमान अपघाताच्या संदर्भात येत होती। खरं तर प्रफुल्ल पटेल यांचा काही संबंध थेट या विमान अपघाताशी काही आहे का? विषय एवढाच आहे, FIR आता झालेला आहे। FIR मध्ये तुम्ही आज डिटेलमध्ये गेला आणि जे काही कंप्लेन डॉक्युमेंट आपण 60 पानाचं त्या ठिकाणी दिलेलं आहे। इन्व्हेस्टिगेशन होत असताना FIR वर तर होणार, पण आम्ही जे काही तिथं कंप्लेंट डॉक्युमेंट दिलेलं आहे 60 पानाचं, 66 पानाचं, त्याच्यात खोलात जाऊन कुठलीही संस्था, CBI, CID नाही तर साधं पोलीस प्रशासन, तिथं त्यांना खोलात जाऊनच FIR तिथं करावं लागेल। त्याच्याबरोबर तुम्ही जर विरोधाभास बघितला, म्हणजे नाशिक प्रकरणामध्ये SIT फॉर्म केली जाते, तिथे असणारे अधिकारी जल्लद पद्धतीने एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीला, चोराला त्या ठिकाणी पकडतात, चांगली गोष्ट आहे। तिथं तुम्ही जल्लद गती दाखवता, ती जे खरं आम्ही ते स्वागत करतो, पण दादाच्या बाबतीत CID जल्लद का त्या ठिकाणी होत नाही। राहिला प्रश्न कोण याच्यामध्ये जबाबदार आहे, हे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय कळणार नाही, पण FIRच होत नव्हता, तर मग क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनला दिशाच त्या ठिकाणी मिळत नव्हती आणि ही दिशा तिथं या FIRच्या माध्यमातून दिसेल आणि इन्व्हेस्टिगेशन जर पारदर्शक पद्धतीने झालं तर नक्कीच न्याय मिळण्याशिवाय राहणार नाही। आम्ही विरोधात आहे, जे काय आम्हाला जमलं ते आम्ही केलेलं आहे। जे सत्तेत आहेत
ते मात्र त्या ठिकाणी काहीच करताना दिसत नाही. अजितदादांच्या पक्षाचे नेते सुद्धा गप्प बसताना आम्ही जेव्हा बघतो तेव्हा खरंच आम्हाला वाईट वाटतं. त्यांना सत्तेत असताना सुद्धा स्मरणपत्र द्यावं लागतं, म्हणजे हे हास्यास्पद आणि दुर्दैवी गोष्ट असंच आपल्याला म्हणावं लागतं. दादा, परंतु तुमच्या कुटुंबामधनं देखील जय पवार हे पुढे येऊन पत्रकार परिषद घेणार होते. खरं तर त्यांची पत्रकार परिषद अद्यापही झालेली नाही. खरं तर दोन आठवड्यापूर्वी त्यांची पत्रकार परिषद होणार होती. कोणाचा दबाव आहे असा की जय पवार हे पत्रकार परिषद घेत नाहीये? ते सुनील तटकरेंचा, प्रफुल्ल पटेलांचाच दबाव त्या ठिकाणी असेल. माझ्याकडे बरेच पुरावे तिथं आलेले आहेत. फक्त जय पवार हे पत्रकार परिषद घेणार आपल्या वडिलांना न्याय देण्यासाठी. त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या ज्या नेत्यावर विश्वास होता त्या नेत्याला देण्यासाठी जय पवार जर प्रयत्न करत असेल, याच्या आधी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता, त्याचं स्वागतच खऱ्या अर्थाने आपण केलं पाहिजे. त्याची प्रेस कॉन्फरन्स होत नाही तोपर्यंत माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ती प्रेस कॉन्फरन्स मी तिथे घेणार नाही. कारण त्याची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यात जर काही गोष्टी राहिल्या असतील त्याच मी पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये घेणार आहे. पण गेल्या आठवड्यात होणारी प्रेस कॉन्फरन्स आजपर्यंत का नाही झाली हे मला तरी सांगता येणार नाही. पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नाहीतर सत्तेतले काही भाजपचे नेते त्यांना करू नका असं म्हणत आहेत का काय, असाही प्रश्न आम्हाला निर्माण व्हायला लागलाय. त्याची प्रेस कॉन्फरन्स इथं होत नाही आणि दादांचा एफआयआर इकडे होत नव्हता. आम्हाला कर्नाटकात जाऊन एफआयआर हा इथं करावा लागला.